नुकत्याच पार पडलेल्या उत्सवामध्ये डीजेचा दणदणाट जो अनुभवला गेला त्यातून नाराजीचा सूर सर्व स्तरातून उमटायला लागलाय आणि जे येऊ घातलेले उत्सव आहेत त्यामध्ये तरी या डीजेच्या दणदणाटावरती काही प्रमाणात का होईना मर्यादा याव्यात अशी मागणी होती आहे। आपल्यासोबत पुण्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि काही सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी देखील आहेत। जर या सगळ्यांचा एकच सूर असेल तर मग या डीजेच्या आवाजाला पाठिंबा नक्की आहे कोणाचा, पाठीशी कोण घालतंय? आपण प्रत्येकाकडून पक्षाची भूमिका जाणून घेणार आहोत। सुरुवात अर्थातच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून। या इतक्या मोठ्या प्रमाणात वाजणाऱ्या डीजेला तुमचा पाठिंबा आहे? 100% नाही। मग या डीजेवरती मर्यादा का येत नाही? ती घालण्याची जी जबाबदारी आहे प्रशासनाची आणि पोलिसांची, त्यांच्याकडून कारवाई का होत नाही? निर्बंधमुक्त उत्सव किंवा निर्बंधमुक्त गणेशोत्सव याचा चुकीचा अर्थ घेतला गेला आणि त्याचा अर्थ घेणाऱ्यांनी काही ठराविक मंडळांनी, मी या ठिकाणी हे निश्चितपणे स्पष्ट करेन की शहरातले बहुतांश मंडळांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पुण्याची संस्कृती, गणेशोत्सवाची परंपरा याचा मान राखून मिरवणुका काढल्या। पण काही ठराविक मंडळांनी ज्या पद्धतीनं डॉल्बी साऊंडचा दणदणाट आणि ज्या पद्धतीनं लेझर किरणांचा वापर केला त्याला कुठंतरी प्रशासनाने निर्बंध घालणं गरजेचं होतं किंवा कारवाई करण्याचं गरजेचं होतं। पण मी जेव्हा अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली तेव्हा जो मुद्दा पुढे आला तोही पटणार आहे की जेव्हा लाखो लोक रस्त्यावर असतात, ज्या वेळेला एखादा मंडळ मोठ्या प्रमाणावरती तो दणदणाट घेऊन रस्त्यावर येतो त्यावेळेला तिथं त्याला रोखणं हे काहीसं आपण जर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने बघितलं तर थोडंसं अवघड असतं। पण म्हणून मी काल सन्मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे। ठीक आहे, नाही पण डीजेवरती त्यानंतर पण कारवाई करता येते अशी काही होताना दिसते? मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आपल्यासोबत। खरं तर राज ठाकरेंनी खरं तर खूप परखडपणे भूमिका मांडली आहे। इतकी परखड भूमिका कदाचित इतर कुठल्या नेत्यांनी सध्या तरी नाही मांडलेली त्या दर्जाच्या। माननीय राजसाहेबांनी ही भूमिका सर्वात प्रथम वरिष्ठ नेत्यांमध्ये मांडली। खरं तर हे डीजे आत्ता वाजतात का, याच वर्षी वाजतात का, ते दरवर्षी वाजतात। पण जे पण सत्ताधारी पक्ष असतात ते काहीतरी मतांचा विचार करून किंवा मताच्या लाचारीपुढं याच्यावर निर्बंध घालत नाही। पण जे वयोवृद्ध लोक आहेत की जे रुग्ण आहेत, हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी प्रचंड याचा त्रास होतो आणि त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड म्हणजे त्रास होत असताना सुद्धा हे स्पीकर्स असतील म्हणजे त्याबरोबर बरेचसे ध्वनी प्रदूषणसुद्धा आहेत, पण ते सर्वांमुळं सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होतो आणि त्यावर व्यक्त होणारा माननीय राजसाहेब ठाकरे आहेत। खरं तर विषय फक्त गणेशोत्सवाचा नाही, त्यानंतर जी पैगंबर जयंती पार पडली त्यामध्ये देखील तसाच दणदणाट अनुभवायला मिळाला। त्यामुळं एका कुठल्या धर्माचे सण असे साजरे होतात आणि दुसऱ्यात असं काही उरलेलं नाही आहे। डीजेचा दणदणाट जो काही आहे तो अनेक ठिकाणी किंवा बहुतांश अशा उत्सवांमध्ये पाहायला मिळतोय। काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे। सर्वप्रथम लक्षात घ्या की हे जे आता डीजेचा जे प्रादुर्भाव पहिले येत होते, आम्ही आमचं मंडळ 80-90 वर्षाचं मंडळ आहे, त्याही वेळेला पोलिस आम्हाला 2 बेस 2 स्पीकर असेल तरच पुढं जाऊन देत होते। अनेक वेळेला आमच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झालेले होते। पण आता ह्या ठराविक 2 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर निर्बंधमुक्त सण साजरे करण्याच्या नावाखाली मग दहीहंडी उत्सव असो त्याच्यामध्ये सुद्धा अशाच बंद, त्याच्यामध्ये तुम्ही नोकऱ्या देणार आणि त्याच्यामध्ये तो डीजे लावणार। परत गणपतीचा परवा आता जो दुसऱ्या धार्मिक समाजाचा झाला तिथेही तेच चाललंय। पोलिसांना त्यांच्या कारवाईपासून कोण रोखतंय? कार्यकर्त्यांचा उत्साह सराहनीय आहे, नक्की त्यांनी उत्साह केला पाहिजे, आपल्याली ती परंपरा आहे आणि आपल्या इथं जो काय उत्सव होतोय पण त्याच्यामध्ये पोलिसांना कोण बांधतंय? पोलिसांचा वचक कुणी कमी केला? पोलिसांना कारवाई कोण करून देत नाही? हा प्रश्न आला पाहिजे। आणि डीजे तुम्ही देता तर एवढ्या वर्गाने येतात कशा, ह्याच्यावर तुम्ही लक्षात गेलं पाहिजे। कारण एक डीजे जर लावत असेल तर तो डीजेवाला फक्त एका रात्रीचे 1,00,000-2-2 लाख रुपये घेतो, 5-5 लाख रुपये घेतो, 4-4 लाख म्हणजे तुमच्या कॅबे। आणि माफ करा मला बोलायचं नाही पण निव्वळ त्याला पब संस्कृती आली का असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। उत्सवाचं जे स्वरूप आहे ते 130-132 वर्षांचा आपला गणेशोत्सव आहे, त्याचं स्वरूप काळाच्या ओघात बदलत गेलं, अनेक नवीन गोष्टी आल्या, येणं स्वाभाविक पण होतं। परंतु आता जे स्वरूप आहे तर ते खरंच धार्मिक उत्सवाचं राहिलं आहे का, हे देखील आपण याचा विचार करण्याची गरज आहे। शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे। सगळ्या सणांचा उत्सव आणि त्या उत्सवातला उत्साह हा टिकून राहायला पाहिजे, आमची सगळ्यांची भूमिका आहेच। परंतु आजपर्यंत जे आता उत्सवावर कुठल्या निर्बंध आजपर्यंत नव्हते, कशाचे होते तर डेसिबलवर मर्यादा होती।
55 डेसिबलपर्यंत ही मर्यादा असावी असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. जनतेसाठी घेतलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टाने जाहीर केला होता की सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, उत्सव टिकला पाहिजे, झाला पाहिजे, मग तो कुठल्याही धर्माचा असो, तो उत्सव पार पडला पाहिजे, सगळ्यांच्या उत्सवावर कोणाच्या पाणी फिरलं जाऊ नये. पण आम्हीच फक्त ह्या सणांचे भोगते आहोत, हा प्रत्येक सण आमच्यामुळेच साजरा होतोय असे जे सत्ताधाऱ्यांच्या मनात मनधरणी चौकशी करून घेतलेली आहे ही चुकीची आहे. की सणांना मुभा आम्ही मोकळीक दिली आहे. निर्बंधमुक्त म्हणजे आत्ता माझे मित्र खर्डेकर साहेब म्हणाले की निर्बंधमुक्त उत्सव व्हावा ही धारणा सरकारची आहे, पण त्याचा वेगळा मेसेज गेला, असा वेगळा काही गेला नाही. सरकारचा कुठलाही अंकुश या मिरवणुकांवर नाही असं यातनं सिद्ध होतं आहे. पोलीस हे काय आदेशाचे पालन करतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 2 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये दहशतवादी सापडले, त्याचा चोख बंदोबस्त पोलिसांनी पुण्यामध्ये वापरला, व्यवस्थित पार पाडला. दोन्ही उत्सव, दोन्ही सण, दोन्ही मिरवणुका व्यवस्थित पार पडल्या. मग त्याच्यावर जी सिस्टीम आहे, जी पूर्वी डॉल्बी सिस्टीम होती, त्याला 2 बेस 2 टॉप होते, ते अगदी व्यवस्थित होते. पण त्यानंतर जो प्लाझ्मा आला, त्या प्लाझ्माला बंदी असतानासुद्धा या मिरवणुकांमध्ये तो का वाजला गेला याचं उत्तर कोण देणार? आपचे मुकुंद किर्दत आपल्यासोबत आहेत. सर, जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांच्या आपसातल्या चढाओढीतून हे सगळं होतंय की बाबा माझ्या सत्ता काळात असा झाला, यांच्या सत्ता काळात असा उत्सव पार पडला? हे निश्चितपणे असं आहे की आपण म्हणतोच आहोत की पुणे संस्कृतीत शहर, पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की पुण्याला सांस्कृतिकदृष्ट्या वेगळी दिशा नेण्याचं काम पुण्यानेच दिलेलं आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व संस्कृती. आणि त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे हा मुद्दा की गेल्या काही वर्षामध्ये हा बदल घडत आला आहे आणि कुठेतरी कार्यकर्त्यांची जी ऊर्जा आहे तिला वेगळं वळण देण्याचा हा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो. याच्यामध्ये पैसा मोठ्या प्रमाणावर आला आहे. हा गेल्या वर्षभरामध्ये आपल्याला दिसतंय की कार्यकर्त्यांना हातांशी येऊन लाखो रुपयाचा निधी दिला जातो. आज वर्गणी ही घराघरातनं जमा होत नाही आणि ही अशी जमा होणारी वर्गणी जी आहे ही मोठ्या प्रमाणात वेगळ्या मार्गामधनं येते आणि त्याचा हा परिणाम होतोय आणि त्याचा हा परिणाम पुणे शहरातल्या सर्व नागरिकांच्या आरोग्यावर होतोय. आणि हा प्रश्न पोलिसांना, म्हणजे कायदा आहे जागेवर, त्यामुळे हा प्रश्न सोडवता आला असता, परंतु पोलिसांनाही सोडवायचं की नाही ही शंका आहे. कारण याच्यामध्ये FDचे नियम आहेत, लेझर बीमबद्दल, साऊंडच्याबद्दल, पर्यावरणाचे सगळे नियम तर आहेतच पहिल्यापासून. आपण बघितलं न्यायालयाचे निकाल देखील आहेत याबाबतचे, परंतु प्रश्न अनेकदा भावनिक होतो किंवा किंबहुना केला जातो आणि त्यामुळंच ठाम भूमिका घेण्यापासून अनेक राजकीय पक्ष, किंबहुना आपण सगळे म्हटले तरी चालतील, बऱ्याचदा कचरतात. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आताचे जे काही उत्सव होत आहेत सर्व जातीय सर्व धर्मीय, हे उत्सव साजरे करायला हवेत याबाबतीत कुणाचंच दुमत नाही. पण या उत्सव कसे करायचे? पण या उत्सवांना जे काय आता गालबोट लागत चाललंय, ज्या पद्धतीने DJ असतील, लेझर सिस्टीम असेल, याचा जो गैरवापर अतिवापर होतोय त्याच्यावर निर्बंध असले पाहिजेत. होय, एकनाथजी शिंदे सरकारने या राज्याची संस्कृती एक बिघडून टाकलेली आहे. गेल्या वर्षीपासून पोलिसांना या ठिकाणी टॉर्चर करण्यात आलंय की होय तुम्ही कुठल्याही मंडळांवर कारवाई करू नका. त्याच्यामुळं गेल्या वर्षीपासून या सगळ्या बेलगाम आरोप करतायत. एकनाथ शिंदे साहेबांनी असे कुठल्याही प्रकारचे आदेश दिलेले नाहीत. आपण मेहरबानी करून चुकीचे आरोप करू नका. कोणत्याही सिव्हिलाइज सोसायटीमध्ये या गेल्या 1.25 वर्षामध्ये एकनाथ शिंदेचं सरकार आलं याचा अर्थ असा नाही की गेले आधीपासून हे चालू झालेलं आहे. हे काही या 1 वर्षात झालं असं नाही. गेले अनेक वर्ष सरकार जेव्हा हळूहळू हे वाढत गेलेलं आहे. सणांवर बंदी आणली होती, त्यावेळेस दहीहंडी तुमची 20 फुटावर आली पाहिजे हे सर्व आणलं होतं. खरं तर हे सर्वजण सत्ताधारी आहेत, त्यांना कुठल्याही सामाजिक सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाशी भांडायचं नाही. सामाजिक प्रश्न फक्त माननीय राजसाहेबांनी वारंवार मांडलेले आहेत आणि हा विषय सुद्धा माननीय राजसाहेबांनी ज्यावेळेस मांडला त्यानंतर बऱ्याचशा लोकांमधून हा विषय आलेला आहे. आणि आज हे बोलतात हे सत्तेत असताना या लोकांनी हे सर्व का नाही केलं, या सर्व हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आम्ही 1.25 वर्ष आता याच्यामध्ये आलेलो आहे, 1.25 वर्षही झालेलं नाहीये आणि याच्या आधीपासून डॉल्बी संस्कृती सुरू झाली. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये बिलकुल ऐकायची सवय आहे, पण बेछूट आरोप, बेलगाम आरोप, खोटे आरोप, आम्ही बेसलेस आरोप मान्य करणार नाही. हे राज्याला गालबोट लावणार आहे. पण हे नुसतं यांना याच पद्धतीच्या चर्चा हव्यात. आणि माझा मुद्दा आहे ती मूळ मुद्द्यांपासून, म्हणजे आता भरतीपासून सगळे वेगवेगळे विषय, कंत्राटी भरती, पण डॉल्बीवरती आपण कायम डॉल्बी आणि या विषयाला मग अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, शिवाजींची जयंती असेल, पैगंबरांची जयंती, सर्व जाती धर्माच्या जयंत्यांना पैसा कुठून येतोय, तर हा कुठे ना कुठे राजकीय पक्षांच्या मार्फत येतो आहे. आणि त्यामुळे हे सगळे सण चांगल्या पद्धतीनं साजरे व्हायला हवेत, लोक रस्त्यावरती यायला हवीत, मिरवणुका निघायला हव्यात. प्रश्न आहे की उत्सव साजरा करण्याच्या नावाखाली
जे काही केलं जातंय अगदी बिभत्स स्वरूपाचं सगळं आपण चित्र जे पाहतो आहोत, कुठल्या एका उत्सवामध्ये नाही तर जवळपास सगळ्याच उत्सवामध्ये. तर हे जे स्वरूप येतं आहे, राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप करण्याचं त्यांचं काम केलेलं आहे. आपल्यासोबत विवेक वेलणकर सर आहेत. सर, आरोप प्रत्यारोप तुम्ही बाजूला ठेवा, तुमचं रीडिंग या सगळ्याबद्दलचं. काय झालंय, संस्कृतीच्या नावाखाली जी विकृती फोफावते ना, त्याच्यावर धरबंद घालण्याची की त्याला बंधन घालण्याची कोणाची मनापासून इच्छा नाही, हे त्यातलीच खरी बाब आहे. आज प्रदूषण नियंत्रण मंडळापासून पोलिसांपर्यंत सगळ्यांकडे पुरेसे अधिकार आहेत. सगळ्यांना डेसिबल लेवल मोजता येतात. डेसिबल लेवलचे निर्देश ऑलरेडी आलेले आहेत. त्याप्रमाणे त्यांना मोजता येतात. त्यांनी तसे गुन्हे पण दाखल करणं अपेक्षित आहे. पण गेल्या अनेक वर्षात पोलिसांचे पण अनुभव असे आहेत की गुन्हे दाखल करायचे आणि नंतर शांतपणे सरकार एका रात्रीत सगळे गुन्हे काढून टाकतं आणि त्यावेळेला हे सगळे राजकीय पक्ष त्याच्या बाजूने उभे यावेळी तर कोणावरती कसलीच कारवाई नाही झाली. म्हणजे डीजेचा दणदणाट इतका होता, लोक सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात त्याबद्दल व्यक्त देखील झाले. परंतु आता गणेशोत्सव संपल्यानंतर कुठे किंवा पैगंबर जयंती संपल्यानंतर कुठे कोणावरती कारवाई कोणत्या स्वरूपाची झाली असं दिसलं. ती कारवाई यासाठी गरजेची असते की पुढे काहीतरी लगाम राहावा. न होण्याचं कारणच ते आहे की आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा गुन्हे दाखल झाले कुठल्याही स्वरूपाच्या उल्लंघनाचे असोत, ते प्रत्येक वेळेला मागच घेतले गेलेत. मग पोलीस म्हणले हे करायचं कशाला, आपण गुन्हे दाखल करा, आपण वाईटवान, परत गुन्हे मागं घेतले गेल्यामुळे लोक परत मोकाट सुटणार, तर आपण हे नकोच करायला. म्हणून पोलिसांनी कदाचित पाठ फिरवली असेल अशी शक्यता पण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यांचंच जर मत आहे की या डॉल्बीच्या डीजेच्या आवाजावरती काही प्रमाणात निर्बंध यायला हवेत, तर मग अडथळा कुठे आहे? आपण परत प्रत्येक प्रतिनिधीला विचारूयात. मर्यादा असायला हवी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या सगळ्यांवर जर बंदी आणण्याचं विधेयक सरकारने आणलं तर त्याला पाठिंबा देण्याची तयारी आहे. होय, उत्सव साजरे केले जावेत, पण त्यास ते एकूणच नियमात कायद्यात बसणाऱ्या नाही का एकूणच डेसिबल सहित असले पाहिजे. मर्यादा असायला हवी. निश्चितपणे मर्यादा असायला हवी. सर्वोच्च न्यायालयाने जे घालून दिलेले दिशानिर्देश आहेत, कारवाई पण व्हायला हवी. प्रशासनाकडून पण व्हायला हवी. प्रशासनाच्या पलीकडे जे प्रशासनावरती ज्यांचं नियंत्रण आहे, आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवू. गुंतवण्यापेक्षा मंदारजी माझं पण आपण ऐकावं. माझं म्हणणं आहे की इथं बसलेली माणसं दे कॅन बी द चेंज. त्यामुळे या शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे उत्सव साजरे होणार आहेत त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांचं पालन व्हावं. मान्य डेसिबलपेक्षा जास्तीचं साऊंड लावण्याची परवानगी कोणाला असू नये, ही जर सगळ्यांची भूमिका असेल तर आम्ही एक गठ्ठा त्याच्यावरती एकत्र राहून शहरात मतपरिवर्तन घडवू. पुणे शहर हे महाराष्ट्राला दिशा देईल की चांगल्या पद्धतीनं उत्सव कसे साजरे करता येतील. लेझर बीम तर पूर्णपणे बंद केली पाहिजे, त्याच्यातून नेत्रविकार होत आहेत. हिंदू सणांना कायम माननीय राजसाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे, पण ते करत असताना डीजे डॉल्बी असेल आहे सगळ्यांचं मत आहे. पण आता टू द पॉईंट की बाबा काही मर्यादा असायला हवी. प्रशासनाकडून पोलिसांकडून आवश्यक ती पावलं उचलली जायला हवीत. कारण आपण बोलतो सगळे पुन्हा पुन्हा गोल गोल गोल, पण प्रत्यक्ष जे काही आहे ते काही पावलं उचलली जायला हवी. प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून 100% ह्याच्यावर कुठला तरी निर्णय झाला पाहिजे आणि त्याबद्दल आमचा पक्ष 100% त्यांच्यासोबत असेल. पण भविष्याच्या दृष्टिकोनाने सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील आणि सर्वसामान्य लोकांच्या ह्या ज्या होणाऱ्या त्रासापासून यांना सुटका दिली पाहिजे. काहीतरी ठोस व्हायला हवं. म्हणजे चर्चा किंवा सोशल मीडिया ह्याच्या पलीकडे जाऊन ज्यांची जबाबदारी आहे किंवा ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांच्याकडून. ह्या गोष्टीमध्ये कमी जास्त प्रमाणे सर्वच राजकीय पक्ष दोषी आहेत. ह्यात काय वावगं कोणाला सांगाल. पुणेकर अतिशय हुशार आहेत. माझं म्हणणं आता मी तुझ्यावर आणि तू माझ्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही कायदा आणा, त्याला आम्ही पाठिंबा देतो. तुम्ही आणणार का? तो हिंमत करणार का? पोलिसांना मुक्त हात देणार का कारवाई करण्यासाठी? आणा, आम्ही पाठिंबा देतो. खर्डेकर, तयारी आहे तुमची? मी या विषयामध्ये निश्चितपणे कालच पत्र लिहिलेलं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे गृहमंत्री आहेत आणि अजितदादा पवार की या सगळ्यावरती निर्बंध आणला पाहिजे आणि मला वाटतं त्या पत्राची निश्चितपणे ते दखल घेतील आणि येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्या वेळेला निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा बॅकआउट होतात. आम्ही सगळे तयार आहे ना. मग येताना विचारून यायचं ना. तुम्ही इथं टीका करणार लेझरवर, तुम्ही डेसिमलवर टीका करणार, तुम्ही ह्याच्यावर टीका करणार. कायदा आणा आणि पोलिसांना कडकपणे वागायला लावा. आपल्या राज्याच्या प्रमुखांना मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ न्यायला सांगा. आपण करा ना. आम्ही तर केलं. सर्वसामान्य लोकांच्या पत्र लिहिणार नाहीत, काही करणार नाहीत. पब्लिकच्या भावनांशी खेळणार. तुम्ही ठराव करा, तुम्ही आणा, आम्ही पाठिंबा देतो. भावनांशी खेळणं एवढं त्यांचं काम आहे. चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर ठोस पावलं म्हणजे कायदा करण्याची मागणी होते आहे. तर
याला पाठिंबा असेल आपल्या सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्याचंच फक्त पालन करायचं आहे. ते पालन करण्याकरता सर्व पक्षीयांची या ठिकाणी पाठिंबा आहे आणि तो अंमलात आणला गेला पाहिजे. एवढी मनाची जी शक्ती लागते ती आतून पाहिजे. पोलिसांवर जो अंकुश आहे तो अंकुश बाजूला केला पाहिजे. पोलिसांची काम करण्याची धमक आहे, त्यांच्या धमक आहे, त्यांची इच्छा आहे, पण त्यांना कुठेतरी दाबलं जातं. असं म्हणतात ज्याच्या मंडळामध्ये गृहमंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, ते मंडळ सुसाट. नुसतीच स्पीकरवर कारवाई नाही, ज्या शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी ज्या मंडळांमुळं उशीर झाला मिरवणुकीला त्याबद्दल कोणीही बोलत नाही. 2-2 तास गणपती एकाच जागेवर का, तर आम्ही ढोल ताशा वाजवून मिरवणूक नेतोय. अरे पण त्याच्यावर तुम्ही लावलेले एवढे खेळ आहेत, त्याच्यावर निर्बंध आणण्याची गरज आहे. जर कायदा करण्याची तयारी दाखवण्यात आली तर आपला आपचा पाठिंबा असेल. निश्चितपणे याच्यामध्ये अगदी साधी गोष्ट आहे ती डॉल्बीचं जे साऊंड लेवल आहे, मिनिमम साऊंड लेवल ही आपल्याला जे अलाउड आहे त्याच्या वरती आहे. दुसरं महत्त्वाचा भाग म्हणजे दिल्लीमध्ये 3 वर्ष एकही फटाका वाजवायला जात नाही. असं होऊ शकतं जर गव्हर्नन्स चांगलं असेल तुमचं, तर शासन चांगलं असेल, इच्छाशक्ती असेल तर हे कायद्याची अंमलबजावणी करायची. डॉल्बी जो आहे, डॉल्बीची साऊंड लेवल ही मुळातच अति आहे, त्यामुळे त्याच्यावरती कायद्यानेच बंधन यायला पाहिजे. त्यासाठी कालावधी द्यायला लागेल डॉल्बी मॅन्युफॅक्चररला. या पद्धतीची जर ठरवलं शासनाने तर करू शकतं. हे आता भाजपच्या हातात, सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे. 130-132 वर्षांपूर्वी पुण्यामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि गणेशोत्सवाचं पुण्यात निर्माण झालेलं स्वरूपच पाझरत गेलं संपूर्ण राज्यभरामध्ये. मात्र आता पुण्यातच या उत्सवाला असं काही स्वरूप आलंय की सर्वांचीच मागणी आहे की हे बदलायला हवं. अर्थात पुन्हा एकदा पुढाकार घ्यायचा आहे तो पुण्यानीच. अर्थात पुण्याचे हे राजकीय प्रतिनिधी तर आहेतच, परंतु यांच्यापेक्षाही अधिक मोठी भूमिका आहे ती सामान्य पुणेकरांची. सामान्य पुणेकर त्यांचा एकत्रित असा किती दबाव निर्माण करतात हे चित्र बदलण्यासाठी यावरतीच आगामी काळातले आपले उत्सव आपण कसे साजरे करणार आहोत हे ठरणार आहे. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.